नमस्कार, कुकिंग विथ पाटील मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवते पुढची रेसिपी पावभाजी। तर त्यासाठी मी घेतलेला आहे फ्लावर, वाटाणा, गाजर, फरसबी आणि शिमला मिरची आणि हा एक बटाटा। ही अर्धा किलो भाजी आहे। तर आपण ही पहिला शिजवून घेऊया, उकडून घेऊया। चला, आता या सर्व भाज्या 2 पाण्यातून धुवून घेतलेल्या आहेत आणि भाजी बुडेल एवढीच पाणी टाकले त्याच्यामध्ये। आणि मी आता हा बटाटा पण टाकते 4 पोडी करून आणि थोडंसं मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये आणि छान असं मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे। शिजून झालं की आपण परत बघूया। 2 कांदे घेतलेत, 2 टोमॅटो आणि आता आपण पेस्ट करून घेऊया। आता मी घेतलेलं आहे पावभाजीच्या फोडणीचं साहित्य। हळद आहे, धना पावडर आहे, गरम मसाला आहे, मिरची पावडर आहे, फक्त ही मिरची पावडर आहे आणि ही पावभाजी मसाला आहे 2 चमचा, आलं लसूण पेस्ट आहे 2 चमचे आणि मगाशी आपण कांदा टोमॅटो घेतले होते त्याची पेस्ट, हिंग आणि चवीनुसार मीठ आणि तेल। चला, आता मी कढईमध्ये तेल घालून घेते आहे। 2 पळी तेल घेतले, ही दुसरी पळी। आता आपण त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे। सर्वात प्रथम तेल तापू द्या थोडंसं, हिंग घालून घेतलं आहे आणि कांद्याची पेस्ट, पाणी होते थोडे तळतळलं तर काळजी घ्या तुम्ही पण। आणि हे थोडंसं लालसर होऊ द्या, थोडंसं परतू द्या। त्यात मी टोमॅटोची प्युरी पण टाकणार लगेच, म्हणजे दोन्ही एकत्र एकजीव शिजतील। ही टोमॅटोची प्युरी आहे, पेस्ट, ही छान अशी एकजीव शिजू द्या मस्त। तेल सुटेपर्यंत आपल्याला ही शिजून घ्यायचं आहे पेस्ट दोन्ही पण। आणि मी आताच मीठ घालणार आहे, म्हणजे ते छान शिजून येईल। आणि भाजीत पण मीठ घातलं होतं तर थोडं असं चवीनुसारच घाला, जास्त नको पडायला। आता मी हे झाकून ठेवणार आहे, छान तेल सुटेपर्यंत शिजू द्या। तेल सुटलं का पुन्हा बघूया। चला, अशी भाजी आपण जी कुकरमध्ये शिजवून घेतली आहे ती झालेली आहे। आता आपण ही गरम असतानाच स्मॅश करूया, म्हणजे ती व्यवस्थित स्मॅश होईल। हे बघा, गरम असताना बघा वाफ येते। गरम असताना स्मॅश केलं ना तर ते व्यवस्थित होत आहे बघा, एकजीव होतं छान असं। भाजी अशी तोंडात अख्खी अख्खी लागणार नाही तुम्हाला, व्यवस्थित स्मॅश केलं की। हे बघा, आपलं स्मॅश झालेली आहे भाजी, मस्त एकजीव झालेली आहे पूर्ण। आता हे मध्येच झाकण काढलेलं आहे मी लसूण पेस्ट टाकायला। अजून त्याला तेल सुटलेलं नाही आहे, तर मी लसूण पेस्ट टाकून घेते। अर्धी शिजले टोमॅटो आणि कांदा। आता मी लसूण पेस्ट टाकून घेते आणि परत झाकण मारून ठेवायचं आपल्याला। ढवळून घ्यायचं व्यवस्थित, एकजीव करायची आहे। आता याला छान मस्त अजून तेल सुटू द्या, अजून शिजायचे आहे ते। आता बघा छान तेल असं वरती आलेलं आहे, तर व्यवस्थित मस्त ते तिन्ही पेस्ट छान शिजून आल्यात। आता आपण याच्यामध्ये मसाला घालून घेऊया। हळद घेतली आहे, 2 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे, कारण का आपल्याला पावभाजी मसाला पण घ्यायचा आहे ना म्हणून। आणि हा पावभाजी मसाला आहे। हे सगळं आता एकजीव करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण स्मॅश केलेली भाजी घालायची आहे। हे बघा छान एकजीव करून घेतले। आता ही आपण भाजी घालून घ्यायची आहे सगळी, आणि ही पण आपल्याला आता ही एकजीव करून घ्यायची आहे। पाणी पण घालायचं आहे त्याच्यामध्ये।
जसं तुम्हाला भाजी घट्ट पातळ हवी असेल तसं तुम्ही पाणी घालू शकता. मी आता अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे त्या भाजीच्या व्यतिरिक्त पाणी. हे बघा, हे छान आता एकजीव झाली आहे. आता आपण ह्याला छान 2 उकळ काढून घ्यायचे आहेत, व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. आता आपण झाकण खोलून बघूया. बघा छान शिजलेली आहे भाजी, छान उकळ आली आहे, तेल पण आलेलं आहे, वरती तवंग आलेलं आहे. आता मी हे बंद करून घेते. पाव शेकून आपण सर्व करून घेऊया. आता मी थोडी हॉटेल स्टाईल पाव शेकून घेते. हे ती लोक शेकवतात. मी भाजीमध्ये कुठलाही रंग घातलेला नाहीये. जो रंग आहे तोच भाजीचा ओरिजिनल रंग आहे. आता मी पावभाजी वाढून घेते छान अशी. बटर घालून घेतलेलं आहे आणि हे आपले शेकवून घेतली आहे. पावभाजी तयार आहे. तर या खायला आणि घरी नक्की करा, खा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.